सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो समोर आलेले आहेत। त्यानंतर महाराष्ट्र संपूर्ण हळहळतोय। माजी आमदार आणि माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड सर विधानसभेवर थेट दगड घेऊन निघालेले आहेत। साहेब तुम्ही दगड हातात धरलाय, काय आता काय मनशा आहे तुमची? असं हे दगड नाही आहे, हा युती सरकारचं हृदय आहे। एक वेळ दगडाला पाझर फुटेल, पण युती सरकारच्या हृदयाला काय पाझर फुटताना दिसत नाही। एवढं सगळं होऊन सुद्धा जर तुम्ही असंवेदनशीलता दाखवणार असाल तर मायबाप म्हणून आपण ज्या सरकारला बघतो त्याच्याकडे मायबाप म्हणून बघायचं की नाही? न्यायाची अपेक्षा कोणाकडनं करायची? सरकारकडनंच ना। त्यामुळे ही प्रतिकात्मक आंदोलन आहे, हे दगड नाही नुसता। या दगडात महाराष्ट्राच्या भावना आहेत की ह्या दगडाला तरी पाझर फुटेल, पण या सरकारी यंत्रणेमधनं कुठलाही पाझर फुटताना दिसत नाही आहे। साहेब काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक बैठक झाली अजितदादांसोबत। स्वतः मुख्यमंत्री अजितदादांच्या बंगल्यावर गेले आणि यांचा आपला धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे आणि काही वेळामध्ये धनंजय मुंडे एका व्यक्तीच्या हाती राजीनामा त्यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहेत अशी माहिती आहे। ह्याच्यावरती मी काय बोलावं? मला काय माहिती राजीनामा पाठवणार आहेत की नाही पाठवणार आहेत? नाही, पण ज्या प्रकारे हे आरोपी जे फोटोमध्ये त्या मृत्यूचा तांडव करत होते आणि ज्या प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं, काय वाटते हत्या करताना सुद्धा त्यांना परिणामाची चिंता नव्हती? निर्डावलेले गुन्हेगार असतात, ज्यांना राजश्रय असतो, ज्यांना वाटतं की राजश्रयामुळे मी केलेल्या गुन्ह्याला काहीच होऊ शकत नाही, तेव्हा माणसांमध्ये मस्ती येते आणि मस्ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती। खरं तर बीडमध्ये हे संपूर्ण प्रकरण अनेक दिवसापासून आपण लावून धरलं होतं। काही फोटोंचा उल्लेख तुम्ही अगोदरही भाषणामध्ये केलं होतं की पाणी मागितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर त्या संदर्भात असं की असा आनंद नाही म्हणता येणार, पण मी जे पहिलं भाषण केलं होतं त्या भाषणातलं वाक्य खरं होतं। जेव्हा महाराष्ट्र याच्यावरती शंका व्यक्त करत होती की लघुशंका केली की नाही, लघवी त्याच्या संतोष भाऊंच्या चेहऱ्यावर केली की नाही, तेव्हा मी सांगत होतो हो लघवी केली। आज पुराव्याने सिद्ध झालं की लघवी केली। हे व्हिडिओ काढले गेले आहेत, तेव्हा म्हणत होते नाही व्हिडिओ कसे? हे व्हिडिओ काढले गेले, ते व्हिडिओ आज पोलिसांच्या ताब्यात आहेत। एवढी क्रूर हत्या महाराष्ट्राच्या 1960 सालानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही झालेलं नाही। राजकीय वैर असतं, राजकीय द्वेष असतो, त्याच्यातनं काही गोष्टी घडतात, पण अशी हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही झालेली नाही। देशमुखांची हत्या केल्यानंतर बाप तो बाप रहेगा असे स्टेटस ठेवण्यात आले, त्यानंतर जातीचा अँगल याला लावण्यात आलं। सर्वात घाणेरडा होता तो जातीचा अँगल आणि लावण्याचं काम केलं धनंजय मुंडेने, की जातीला टार्गेट केलं जातं, जातीला टार्गेट केलं। धनंजय जातीचा त्याच जातीचा मी आहे, आमच्यात माणुसकी जिवंत आहे। हो मुंडे, तुमच्यातली माणुसकीच मेली होती, तुम्हाला फक्त पैसा 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 एवढंच दिसत होतं। आमच्यातली माणुसकी जिवंत आहे ना। मी तर त्या संतोष भाऊला ओळखत पण नाही, तो संतोष भाऊ BJPचा कार्यकर्ता, पण तरीही आम्ही मन लावून तन मन धन लावून लढतोय। ते महादेव मुंडेची बायको बसली आज उपोषणाला, तिच्या बाजूला ती 2 चिल्ली पिल्ली बसलेली आहेत, त्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या चेहऱ्याकडे बघाल, उभा महाराष्ट्र हळहळेल। असे तुमचे बाप तुम्ही म्हणजे घेऊन गेल्यात आणि त्या पोरांना अनाथ केल्यात, म्हणजे हे पाप कुठे फेडाल तुम्ही? कुठे फेडाल हे पाप? आणि हेच नाही तर माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की मागच्या 5 वर्षातला झालेले जेवढे गुन्हे आहेत त्या सगळ्यांची एक चौकशी करा, एक चौकशी आयोग नेमा, तो ज्युडिशियल असला पाहिजे, मग तुम्हाला कळेल परळीमध्ये नेमकं घडलंय काय। आव्हाड साहेब, तुम्ही अनेक प्रकरणं हाताळलीत, मुंबईचा गँगवॉर बघितला, अनेक प्रकरणामध्ये तुम्ही बोललात, पण तुमच्या डोळ्यात मी कधी अश्रू पाहिले नाही। अश्रू म्हणजे असं कोणी मारतं काय कोणाला? म्हणजे एक रागाच्या भरात 6 गोळ्या मारलेल्या मी बघितल्या तो, पण असं जे फार व्हिडिओ काढून तो मुततोय माणूस, त्याचाही व्हिडिओ बघायचे हौस त्या होईल वाल्मिक करायला। म्हणजे हा नराधम जल्लाद, ह्याला काय नाव काय द्यायचं? माझ्या शब्दकोशात त्याच्याबद्दल एक शब्दही उरलेला नाही आहे। म्हणून मी सांगितलं की दाऊदबद्दल एक वेळ मुंबईत माणसं बोलू शकत होती, पण वाल्मिक कराडबद्दल बोलू शकत नव्हती। काय दहशत असेल? यंत्रणा ताब्यात, कलेक्टर त्याचा, SP त्याचा, तहसीलदार त्याचा, तलाठी त्याचा, सरपंच त्या, सगळं यंत्रणा खालपासून वरपर्यंत वाल्मिक कराडची।
आणि आका धनंजय मुंडे यांनी घरात बसायचं, ऑन ऑपरेशन सगळं ऑन फील्ड यांनी करायचं वाल्मिक कराडने. काय होणार? अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र डुबवाल. हे जे पालकमंत्र्यांची यांची जी लढाई आहे याच्यासाठी आहे का, की पालकमंत्री झाला म्हणजे राज्यात त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्रीच झाला, काय वाटेल ते करू शकतो. खनिज संपत्तीचं त्यांनीच विल्हेवाट लावायची, रेती त्यांनीच लावायची, राख त्यांनीच लावायची, जमिनीची अदलाबदली त्यांनीच करायची, कुठल्याही जमिनीवर कब्जा त्यांनीच सांगायचा. मी अजूनही समजतो, रामकृष्ण बांगर नावाची केस उघड करा, रामकृष्ण बांगर नावाची केस उभी करा आणि तुम्ही एका 70 वर्षाच्या म्हातारीवरती कसा खोटा गुन्हा दाखल केला होता हेही महाराष्ट्राला समजू द्या. बबन गीते असतील, महादेव मुंडे असतील, महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली, बबन गीतेंना चुकीच्या पद्धतीनं अडकवण्यात आलं असं तुम्ही, आता राजीनामा झाल्यानंतर हे सगळे प्रकरणं बाहेर येतील का? जोपर्यंत मुख्यमंत्री स्कोप ठरवत नाहीत ज्युडिशियल इन्क्वायरीचा, तोपर्यंत काय होणार? काहीच होणार नाही. ज्युडिशियल इन्क्वायरीचा स्कोप वाढवा, सगळं समोर येईल. नामदेव शास्त्री बोलले होते की आरोपींची मानसिकता तपासली पाहिजे. त्यांची मानसिकता तपासा. तर हे होते माजी मंत्री आणि विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड साहेब. विधानसभेकडे निघाले ते आणि त्यांच्या गाडीमध्ये सध्या आता दगड आहे आणि हे दगड ते विधानसभेवर मारणार आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. खरं तर दगडालाही पाजर फुटेल पण या सरकारला पाजर फुटणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी TV9शी बोलताना दिलेली आहे. कॅमेरा पर्सन गणेश मोरेसोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.